मॉर्निंग फ्रेंड्स, आलो शेतामध्ये सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी. आणि हे बघा, झाडावरची जांभळं तोडून घेतली. फ्रेश असे जांभळं अजून छोटे आहेत, मोठे व्हायचे आहेत ते. सो छान लागतात, गोड आहेत तरी पण. सो आज थोडंसं आभाळ आलेलं आहे, ऊन कमी आहे. नाहीतर 6:30 पावणे 7पर्यंत ऊन भरपूर लागतं इथे. हा आहे शेताचा व्ह्यू अर्ली मॉर्निंगचा. किती सुंदर असं वातावरण आहे ना. आम्ही दोघंही आलो आहोत मॉर्निंग वॉकसाठी. सो खूप छान असं वातावरण आहे. पक्ष्यांचा छान असा किलबिलाट ऐकू येतोय आपल्याला सकाळी सकाळी. मन अगदी प्रसन्न होऊन जातो. सो इथे विहिरीजवळ आलो आहोत. पाणी आटलेलं आहे, उन्हाळा असल्यामुळे खूप खोल गेलेलं आहे पाणी. सो आता संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही दोघंही निघालो आहोत गावच्या दुर्गादेवीच्या मंदिरात आणि मोठा देवीच्या मंदिरात. त्यांची ओटी भरायची आहे. सो हे सगळं सामान जे आहे ओटीचं ना, ते येताना मी मुंबईवरून आणलं होतं. या पिशवीत काही आंबे आणि नारळ घेतलेला आहे. सो आता निघालो आहोत मंदिरात जाण्यासाठी. सो हे आहे आमच्या दुर्गादेवीचं मंदिर, जे गडावर आहे. छोटंसं असं हे डोंगर आहे. सो त्याच्यामुळे त्याला दुर्गादेवीचा गड म्हटला जातो. छान असं वातावरण असतं इथे. एकदम सुंदर असा परिसर आहे आजूबाजूचा. हे बघा, वरती आलेलो आहोत एकदम आणि पोचलो आता मंदिराजवळ. हा आहे गोविंदा. हा इथेच राहतो, शिकायला तो इथेच असतो. सो बघा किती सुंदर आहे आमच्या ह्या दुर्गा मातेचं गड आणि हा मंदिर आणि आजूबाजूचा परिसर. ही आहे आमची दुर्गा माता. किती सुंदर आहे ना. माझ्यासोबत तुम्ही सर्वांनीही दर्शन घ्या मातेचं. खूप प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर. मन अगदी शांत होऊन जातं. ती ओटी भरली आणि आम्ही भेटलो दुर्गाशक्ती गडाचे महाराज म्हणजे डॉक्टर गणेश महाराज शास्त्री, जे MA PhD होल्डर आहेत. विद्यार्थ्यांना म्हणजे गडावरील जे विद्यार्थी तिथे राहतात त्यांना शिक्षण, संस्कार आणि जीवन मूल्यांचे मार्गदर्शन करून समाज घडणीचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. गावाच्या विकासासाठी आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे प्रयत्न प्रेरणादायी आहेत. अहो आणि महाराज गप्पा मारत आहेत, तोपर्यंत चला पाहूयात मंदिराच्या आजूबाजूचा परिसर. हे आहे पुरातन काळातील इथे एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. इथे होम होतो जेव्हा नवरात्र वगैरे असते त्यावेळेस. आणि हे बघा, हे मंदिर खूपच जुनं आहे, आज जाता येत नाही, खूपच छोटंसं आहे. सो दुर्गाशक्ती गड हे केवळ मंदिर नसून श्रद्धा, संस्कार आणि समाजसेवेचे एक प्रेरणादायी केंद्र आहे. परिसर खूपच सुंदर आहे. सध्या बांधकामाचं काम चालू आहे. मंदिर डेव्हलप होत आहे. पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला नक्की सुंदर असं मंदिराचा परिसर पाहायला, डेव्हलप झालेला मंदिराचा परिसर नक्की बघायला मिळेल. हे बघा किती सुंदर आहे ना इथलं वातावरण. आणि इथे भरपूर पोपट सुद्धा असतात. सो ते पाहण्यासाठी मी आले होते, कारण इथे 2 पोपट बसून गप्पा मारत होते, पण मला पाहून ते उडून गेले. मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे. प्रसन्न वातावरण आणि भक्तिभावाने भरलेले हे ठिकाण मनाला एक वेगळीच ऊर्जा देते. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मनशांती आणि समाधानाची अनुभूती मिळते. आज मंदिरात एक अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी क्षण अनुभवायला मिळाला. एक गृहस्थ आपल्या कुटुंबासह दुर्गादेवीच्या दर्शनासाठी आले होते, पण त्यांच्या भेटीचे खास कारण होते. स्वतःचा वाढदिवस गडावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत साजरा करणे. मुलांसोबत आनंदाचे क्षण वाटत त्यांनी वाढदिवसाला सेवाभाव आणि आपुलकीची सुंदर जोड दिली. अशा छोट्या कृतीतून आनंद कितीतरी पटीने वाढतो आणि समाजाप्रती आपली जबाबदारीही जपली जाते. आमच्या
गावच्या देवीचं दर्शन घेतलं दुर्गा मातेचं आणि आम्ही आता निघालो आहोत मोठा देवीच्या दर्शनाला. वाजले संध्याकाळची 7:15. आजची ही सुंदर संध्याकाळ आणखीन खास झाली आहे. मावळत्या सूर्याची किरणे, गारवारा, सुंदर निसर्ग आणि मंदिराकडे जाणारा हा शांत रस्ता. चला आपण ही मोठा देवीच्या चरणी नतमस्तक होऊयात आणि तिच्या कृपेची प्रार्थना करूयात. म्हणजे हे गावातून चाललो ना आपण. गेलो असतो तर ती कमान दिसली असती. सुंदर दिसतं संध्या. नवरात्री तर खूप छान दिसतं. सो आपण पोचलो आहोत मोठा देवीच्या मंदिरात. हे आहे आमच्या मोठा देवीचं सुंदर असं मंदिर. जीर्णोद्धारानंतर मंदिराचं रूप खरंच खूप उजळून निघालेलं आहे. खूप सुंदर असं हे भव्य दिव्य मंदिर आहे. सो आम्ही निघालो मोठा देवीच्या दर्शनासाठी. मोठा देवीचे मंदिर श्रद्धा, भक्ती आणि मनशांतीचे पवित्र स्थान आहे. मंदिराच्या परिसरात पाऊल टाकताच प्रसन्न वातावरण आणि शांततेची अनुभूती मनाला वेगळा आनंद देते. ही बघा आई मोठा देवी. सगळ्यांनी दर्शन घ्या. आई मोठा देवीच्या दर्शनासाठी दूर दूरवरून भाविक इथे येतात. प्रत्येक जण आपल्या मनातील इच्छा, प्रार्थना, विश्वास घेऊन आईच्या चरणी नतमस्तक होतात. आज ओटी भरून मोठा देवीचा आशीर्वाद घेण्याचं भाग्य लाभलं. मोठा देवीचा हा सुंदर परिसर मनाला अक्षरशः मोहून टाकतो. प्रसन्न वातावरण आणि मंदिरातील पवित्र शांतता प्रत्येक भाविकाच्या मनात भक्तीचा भाव जागवते. येथे आल्यावर मनातील चिंता, ताण आणि थकवा क्षणात दूर होतो. देवीच्या दर्शनाने मनाला समाधान मिळते आणि नव्या आशा, नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. आई मोठा देवी आणि आमच्या गावच्या दुर्गा देवीच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि आनंद नांदो.